भाजपचा महापौर बसवण्याचा मुहूर्त ठरला। 30 जानेवारीला मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही। भाजपच्या वरिष्ठ नेत्याची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती, सूत्रांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराज असल्याची सूत्रांची माहिती। 4 दिवसानंतर शिंदेंचे शिवसेनेचे नगरसेवक ताज हॉटेलमधून निघाले। मात्र नगरसेवक नोंदीसाठी कोकण भवनला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाहीये। फडणवीस दावोसवरून आल्यानंतर चर्चा केली जाईल। मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय होणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान। महापौर महायुतीचा होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी, संजय राऊतांची टीका। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार, भाजप किंवा शिवसेनेचा महापौर होतो का हे महत्त्वाचं नाही, तर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं महत्त्वाचं, अमित साटम यांची प्रतिक्रिया। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव, समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा। दोन्ही नगरसेवकांना गटनेता निवडीच्या सभेला हजर राहण्याच्याही सूचना। नव्या चक्राकार पद्धतीने महापौर पदाची सोडत काढली जाणार, सूत्रांची माहिती। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास महायुतीला धक्का। महायुतीकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही। मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये लवकरच खुली होणार। पालिकेतील कार्यालय संख्या वाढवली जाणार, तर समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीला ही पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता। पुण्यातील आंबेगावात जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना आणि ठाकरेंची सेना एकत्र, मात्र अधिकृत युती नाही। कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर निर्णय झाल्याची माहिती। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। करारातून लाखो रोजगार निर्माण होणार। नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। सर्वात कमी वयात नितीन नबीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी। महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू 23 जानेवारीला एकत्र येणार। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। शेतकऱ्यांच्या नावावर वनपट्टे द्यावेत यासह विविध 12 मागण्यांसाठी मोर्चा। जिल्हा परिषदांसंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। ठाकरे बंधू बीएमसीतील राजकारण फिरवू शकतील। सुप्रीम कोर्टातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सुप्रीम कोर्टातच कधीतरी संपेल, असं असीम सरोदे यांचं ट्विट। कर्नाटकात बंगळुरूसह 5 महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेवरती होणार। 25 मे नंतर कर्नाटकात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती। लवादाने अहवाल सादर केल्याशिवाय कुठेही झाड न तोडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचना। अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात। अपघातामध्ये ऑटो रिक्षाचा चक्काचूर। जखमी रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, उपचार सुरू। नांदेडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाचा उन्माद। मुलगा निवडून आल्याच्या आनंदात भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडले। शिवीगाळ करून पराभूत भाजप उमेदवाराला धमकी दिल्याचाही आरोप। नाशिकमध्ये मद्यधुंद टोळक्यांची पायी जाणाऱ्या पती पत्नीला शिवीगाळ करत मारहाण। भर रस्त्यात महिलेच्या पोटात लाथही मारली। 5 जणांविरोधात गुन्हा, तर एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पुन्हा घसरला। भारतीय रुपयाची किंमत 90.92 रुपयांवर पोहोचली। रुपया आजवरच्या निच्चांकी स्तराच्या अगदी जवळ। मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार। कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये तापमान 3 ते 4 अंशांपर्यंत घट होणार। चीनमधील जन्मदरात 17% घट। एकाच अपत्याला जन्माची परवानगी देण्याचं धोरण राबवल्यानंतर चीनमधील जन्मदर घसरला। जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारकडून उपाययोजना सुरू।